बाह्य विषयात अर्थात सांसारिक भोगात आसक्तीरहित होऊन अंतःकरणात भगवंतांचे ध्यान करून आनंद अनुभवावा. इंद्रिये व विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग प्रथमतः सुखरूप भासत असले तरी ते परिणामी दुःखरूप आहेत. तसेच ते आदी व अंत असणारे असल्यामुळे आपण त्यांच्यामध्ये रममाण होऊ नये. उलट शरीराचा नाश होण्यापूर्वीच काम व क्रोध यांना पूर्णपणे जिंकावे. सर्व पापाचा नाश करून ज्ञानाने सर्व संशय टाकून देऊन सर्व प्राण्यांच्या हितात रममाण होऊन भगवंतांच्या ध्यानात चित्त एकाग्र करावे. बाह्य विषयांना त्यांचे चिंतन न करता बाहेरच सोडून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून प्राण व अपान वायूंना सम करून इंद्रिये मन व बुद्धी यांना वश करून इच्छा भय व क्रोध यांना टाकून मोक्षप्राप्ती करता परमेश्वराच्या स्वरूपाचे निरंतर मनन करावे. परमेश्वर हा यज्ञ व तप यांचा भोक्ता, सर्व ईश्वरांचा ईश्वर, सर्व प्राण्यांचा सुहृद अर्थात निस्वार्थ प्रेम करणारा आहे हे जाणावे. जो पुरुष कर्माच्या फलाची इच्छा न धरता करावयास योग्य असे कर्म संकल्पाचा त्याग करून करतो तोच संन्यासी व योगी असतो हे जाणावे. कारण योगारूढ होण्यासाठी निष्काम कर्मयोग व संकल्पाचा अभाव हेच साधन आहे. आपणच आपला संसार सागरातून उद्धार करावा आणि आपल्या आत्म्याला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण हा जीवात्मा ज्याने मन व इंद्रियांसहित शरीर जिंकले आहे तो आपणच आपला मित्र आहे आणि अन्यथा आपणच आपला शत्रू आहोत. अर्थात दुसरा कोणीही शत्रू अथवा मित्र नाही हे जाणावे. आपल्या अंतःकरणाच्या वृत्ती अनुकूल प्रतिकूल सुख दुःख मान व अपमान यांच्यात पूर्णपणे शांत ठेवाव्या आणि आपल्या आत्म्याला स्वाधीन करून परमात्म्यात उत्तम प्रकारे अधिष्ठित राहावे. अशा योग्याला दगड माती सोने हे सर्व एकच वाटतात. सुहृद मित्र वैरी उदासीन मध्यस्थ द्वेष करणारा बांधव साधू पुरुष व पापी जीव याविषयी समान बुद्धी ठेवावी. मन व इंद्रियांसहित शरीर जिंकून वासना टाकून व अनावश्यक संग्रह टाकून एकटेच एकांत स्थानी बसून आपल्या आत्म्याला परमात्म्याचे ध्यानात लावावे. त्यासाठी शुद्ध भूमीवर आसन मांडून त्या आसनावर बसून शरीर डोके व मान हे सरळ रेषेत व स्थिर ठेवून दृष्टी नासिकाग्र करून इकडे तिकडे न पाहता मनाला एकाग्र करून चित्ताच्या व इंद्रियांच्या क्रियांना वश करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. त्यासाठी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. निर्भय शांत व सावध राहून मनाला वश करून चित्त ईश्वराचे ठिकाणी लावावे. यासाठी यथायोग्य आहार घ्यावा व विहार करावा. कर्मात यथायोग्य प्रयत्न करावे आणि अति झोपणे व अति जागणे टाळावे. संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामनांचा आसक्तीसह त्याग करून मनाने इंद्रियांच्या समुदायाला वश करून थोडा थोडा अभ्यास करीत शांत होत जावे. धैर्ययुक्त बुद्धीने मनाला ईश्वराच्या ठिकाणी स्थापन करून त्याच्याशिवाय दुसऱ्या कशाचेही चिंतन करू नये. स्थिर न राहणारे मन चंचल असल्यामुळे ज्या ज्या बाजूंनी विषयात भटकत राहील त्या सर्व बाजूंनी त्याला आवरून परमात्म्याकडे वळवावे. मन हे चंचल व वश करण्यास अतिशय कठीण असल्यामुळे अभ्यास व वैराग्याने त्याला वश करण्याचा प्रयत्न करावा. कोणाही योगाभ्यास करणाऱ्याला मृत्यू आला तरी तो दुर्गतीला जात नाही, तर तो शुद्ध आचरण करणाऱ्या पुरुषाच्या घरी जन्म घेतो अथवा ज्ञानवान योग्यांच्या कुळात जन्म घेतो. तेथे तो पूर्वी केलेला अभ्यास आठवून समत्व बुद्धिरूप योगाला प्राप्त होतो आणि पुन्हा मोठ्या उत्साहाने भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. तो विषयांच्या अधीन झाला तरी पूर्वाभ्यासाने भगवंतांकडे ओढला जातो आणि कर्माच्या फलांना उल्लंघून जातो. हे पुनर्जन्माचे रहस्य जाणावे आणि त्यावर श्रद्धेने विश्वास ठेवून सातत्याने
जन्मोजन्मी ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करीत राहावे. योगी तपस्व्यांहून श्रेष्ठ आहे, शास्त्रज्ञानांहूनही श्रेष्ठ आहे, तसेच सकाम कर्म करणाऱ्यांहूनही श्रेष्ठ आहे. म्हणून आपण आत्तापर्यंत सांगितलेल्या लक्षणांनी युक्त होऊन श्रद्धेने अंतरात्म्याला ईश्वराचे ठाई स्थापन करून त्याला निरंतर भजणारा योगी व्हावे. ईश्वराच्या ठिकाणी आपले मन अनन्य प्रेमाने आसक्त करून व अनन्य भावाने त्याचा आश्रय करून योग साधना करीत असता विभूती बल ऐश्वर्यादी युक्त व सर्वांचा आत्मरूप अशा त्याला संशयरहितपणे जाणावे. पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार ही 8 प्रकारची विभक्त झालेली ईश्वराची अपरा अर्थात जड अचेतन प्रकृती आहे आणि दुसरी जिच्याद्वारे हे संपूर्ण जग धारण केले जाते अशी परा अर्थात चेतन प्रकृती आहे हे जाणावे. सर्व विज्ञान हे अपरा प्रकृतीशी निगडीत आहे, त्यामुळे ते माहिती स्वरूपात असते. ते आपण शाळा कॉलेजात शिकतो, पण ज्ञान अर्थात अध्यात्म ज्ञान हे परा प्रकृतीशी निगडीत असते. ते मिळवण्यासाठी शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती असा पायरी पायरीने जन्मोजन्मी प्रवास करावा लागतो. असे ज्ञान जर आपण संपादन केले तर आपल्याला ईश्वराला जाणता येते. सर्व भूतमात्रांची उत्पत्ती या दोन्ही प्रकृतींपासूनच होते आणि ईश्वर सर्व जगताचा उत्पत्ती रूप व प्रलय रूप आहे हे जाणावे. म्हणून या चराचर सृष्टीत त्याच्याशिवाय दुसरे काहीच नाही. ईश्वर पाण्यातील रस आहे, चंद्र व सूर्य यांच्यातील प्रकाश आहे, सर्व वेदातील ओंकार आहे, आकाशातील शब्द आहे, पुरुषातील पुरुषत्व आहे, पृथ्वीमधील पवित्र गंध आहे, अग्नीमधील तेज आहे, सर्व प्राण्यांमधील जीवन आहे, तपस्व्यांमधील तप आहे, सर्व भूतांचे सनातन कारण आहे, बुद्धिमानांची बुद्धी आहे, तेजस्वी पुरुषांचे तेज आहे, बलवानांचे आसक्ती व कामनारहित सामर्थ्य आहे, सर्व भूतांमध्ये शास्त्रानुकूल काम आहे. सत्व रज तम या गुणांपासून उत्पन्न होणारे भाव हे ईश्वरापासूनच उत्पन्न होतात, पण ईश्वर त्यांच्यात नसतो किंवा ते ईश्वराच्यात नसतात. म्हणून तो या तिन्ही गुणांच्या अतीत अर्थात पलीकडे असतो हे जाणावे. त्यासाठी ईश्वराला निरंतर भजून त्याच्या त्रिगुणात्मक योगमायेला उल्लंघून गुणातीत व्हावे. ईश्वराचे अर्थार्थी अर्थात सांसारिक पदार्थांसाठी भजणारा, आर्त अर्थात संकटाचे निवारण होण्यासाठी भजणारा, जिज्ञासू अर्थात त्याला यथार्थ रूपाने जाणावे या इच्छेने भजणारा आणि ज्ञानी अर्थात त्याला तात्विकपणे जाणावे या इच्छेने भजणारा असे 4 प्रकारचे भक्त असतात. पण त्यातील ज्ञानी भक्त अतिउत्तम असून तो ईश्वराला अत्यंत प्रिय असतो हे जाणावे. पुष्कळ जन्मांच्या शेवटी तत्वज्ञानी भक्त सर्व काही वासुदेवच आहे अशा प्रकारे ईश्वराला भजतो. असा महात्मा अति दुर्लभ असतो हे जाणावे. सर्व देवतांना ईश्वरच निर्माण करतो आणि सकाम भक्ताला त्यांच्या पूजनापासून मिळणारे फळ नाशवंत असते. म्हणून आपण त्या भोगांच्या इच्छेमुळे ज्ञानापासून भ्रष्ट होऊन अन्य देवतांची सकाम भक्ती करू नये, मात्र ईश्वराची निष्काम भक्ती सदैव करावी. ईश्वर हा अजन्मा व अविनाशी असूनही आपल्या मायेने प्रगट होत असतो आणि तो मन व इंद्रियांच्या पलीकडील असल्यामुळे मनुष्याप्रमाणे जन्माला आला आहे असे समजू नये.